डरखाईंचं पार्श्वभूमी ऐकल्यानंतर मागच्या 10 वर्षात आलेले PYQ काय असतील हे आज आपण बघूया. याने काय होतं, याने खूप मदत होते ओव्हरऑल परीक्षेचा पॅटर्न समजून घ्यायला. कारण की तुम्ही जर समाजशास्त्र हा विषय बघितला तर आपला सिलेबस जो आहे तो फार लिमिटेड आहे. म्हणजे मोजून पेपर 1 आणि पेपर 2 म्हणून 500-600 पानाचा सुद्धा आपला सिलेबस होऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा कमी असू शकतो. आणि जर 20-30 वर्षापासून तो जो सिलेबस आहे तो जर सेमच आहे, तसाच राहिलाय, तर याचा अर्थ एकच होतो की प्रश्न रिपीट होत आहेत. पण प्रश्न रिपीट जर झाले तसेच्या तसे, तर जो तुमचा चेक करणारा पेपर आहे किंवा जे तुम्ही सोडवणारे मुलं आहात, तुम्हाला लगेच कळून जाईल की प्रश्न रिपीट होत आहेत. म्हणून जो एक्झामिनर आहे, म्हणजे UPSC वाले जे लोक आहेत आणि जे आता MPSC वाले सुद्धा करतील, अधिकारी लोक असतील किंवा MPSCचं महामंडळ असेल, जे काही मेंबर असतील, ते काय करतील, मुद्दामून ते असं करतात की प्रश्न थोडेसे असं तसं करून टाकतात. म्हणजे एखाद्या वर्षी डरखाईम असेल किंवा कोणताही समाजशास्त्रज्ञ असेल, त्याची डायरेक्ट संकल्पनाच विचारली. दुसऱ्या दिवशी एखादं उदाहरण देऊन मग विचारलं की याला काय म्हणतात वगैरे. एखाद्या दिवशी त्याची व्याख्या द्यायची आणि सांगायचं ही संकल्पना काय आहे ते सांगा. म्हणजे मुलांना थोडंसं कन्फ्यूज करायचं बेसिकली. तर आपण काय करणार आहे, आपण तो पॅटर्न आज बघणार आहे. आणि हे जे MPSC असेल किंवा UPSC असेल, हे आपल्याला वेड्यात काढतंय आणि त्या वेड्यापासून कसं थांबलं पाहिजे हे आज आपण इथं बघणार आहे. आता हा पहिला प्रश्न बघा. हा 2024चा UPSC ला आलेले प्रश्न आहेत. MPSC ला सुद्धा असेच प्रश्न येणार आहेत. हे 10 मार्काचे असू शकतात किंवा 20 मार्काचे असू शकतात. कोणते 10 मार्काचं असेल तर ऑलमोस्ट 150 ते 200 शब्दांमध्ये लिहायचं. 20 मार्काचा असेल तर एक 250 ते 300 शब्दांमध्ये लिहायचं. युजली असं लक्षात ठेवायचं की 2 पान, 1.5 ते पावणे 2 पानं, आणि याच्यासाठी 3 पानं, 2.5 ते 3 पानं. UPSC ला मागच्या काळामध्ये 3.5 पानं लिहिली जायची. आता ती देत नाहीत, त्याच्यामुळे एक अंदाज ठेवायचा की 3 पानापर्यंत हे लिहायचं. आता बघा, हा पहिला प्रश्न बघा. डू यू अग्री विथ डरखाईम दॅट सोशल फॅक्ट मस्ट बी ट्रीटेड ॲज थिंग्स क्रिटिकली एक्झाम? सामाजिक तथ्यांना, सोशल फॅक्ट्सला वस्तूसारखे वागवले पाहिजे, याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? चिकित्सक परीक्षण करा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, करतो म्हणावं आम्ही. दुसरा आहे की कलेक्टिव्ह कन्सायन्स याची कन्सेप्ट, सोशल सॉलिडॅरिटी एक्सप्लेन करायला सांगा. सामूहिक चेतना ही संकल्पना सामाजिक ऐक्य कसे स्पष्ट करते हे सांगा. त्याच्या अगोदरचा प्रश्न होता रिलिजन ॲज अ सोर्स ऑफ सोशल कोहेजन, म्हणजे धर्माविषयी किंवा धर्म हा सामाजिक ऐक्याचा स्रोत कसा होऊ शकतो, याच्याविषयी डरकाईमचं काय म्हणणं आहे ते सांगा. खाली येऊया. डरखाईमची अनोमीची कन्सेप्ट सांगा आणि आजच्या काळात ती कितपत लागू होते ते सांगा. अनोमी ही संकल्पना स्पष्ट करा, ती आजच्या समाजात कितपत लागू आहे. 2020चा प्रश्न घेऊया. थिअरी ऑफ सुसाईड, आत्महत्येच्या सिद्धांताचे चिकित्सन करा. बघा, क्रिटिकली एक्झामाइन हा शब्द आलेला आहे वरती. जर बघितलं इथे एकदा क्रिटिकली एक्झामाइन पहिला 2024च्या प्रश्नामध्ये आलता. खाली जाऊया. डिव्हिजन ऑफ लेबर आणि सोशल सॉलिडॅरिटी यांचा काय संबंध आहे लेखनात? श्रम विभागणी आणि सामाजिक ऐक्य याच्यामध्ये काय फरक आहे? आता हा डिव्हिजन ऑफ लेबर हा जर प्रकार तुम्ही बघितला, श्रम विभागणी, ही तशी अर्थशास्त्राची संकल्पना आहे, बरोबर. पण डरखाईम हा असा पहिला समाजशास्त्रज्ञ होता, फॉर दॅट मॅटर असा पहिला शास्त्रज्ञ होता ज्याने याला सामाजिक मिनिंग किंवा अर्थ दिलेला आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना डरखाईमला फाउंडिंग फादर किंवा जनक. आता हा एक प्रश्न 2018चा. डरखाईम सोशोलॉजी इज कन्सर्न विथ प्रॉब्लेम ऑफ ऑर्डर, डिस्कस. आता तुम्हाला असं वाटेल की प्रॉब्लेम ऑफ ऑर्डर म्हणजे काय बाबा, हे तर काही कळालं नाही, हा शब्द कुठे आला नाही. तर प्रॉब्लेम ऑफ ऑर्डर मराठीत जर वाचलं तर बघा, डरखाईम समाजशास्त्रातली मांडणी सामाजिक सुव्यवस्थेच्या समस्येशी संबंधित आहे. आता तर तुम्ही जर बघितलं, समस्या, प्रॉब्लेम ऑफ ऑर्डर, आता जिथं तुम्ही इंग्लिश मधला जर शब्द बघितला लॉ अँड ऑर्डर, तसा हा ऑर्डर शब्द अर्थ घ्यायचा की सुव्यवस्थेच्या समस्येशी कसा संबंध आहे. तर ऑर्डर या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्यावेळी आपण समाजशास्त्रामध्ये डरखाईमच्या अँगलने येतो, सामाजिक ऐक्य कसं बघणार,
हे बघा इथं हा परत एकदा सोशल सॉलिडॅरिटी, सामाजिक ऐक्य. अजून वरती गेले बघा इथं परत एकदा सोशल कोहेजन, बघा सामाजिक ऐक्याचा स्रोत. बघा इथं परत सोशल सॉलिडॅरिटी, सामाजिक ऐक्य. काय करतायत तुम्हाला कळतंय का? हे फक्त शब्द बनवतायत. तुम्ही इकडे बघा की डर्कहाइम सोशिओलॉजी इज कन्सर्न विथ प्रॉब्लेम ऑफ ऑर्डर, असं याच्याविषयी सांगा. अरे ऑफकोर्स ते प्रॉब्लेम ऑफ ऑर्डरशी डील करतंय. कारण की ते काय सांगतंय, सामाजिक ऐक्य असलं पाहिजे. सामाजिक ऐक्य कसं आणणार ते उत्तर इथे लिहायचंय. फक्त वाक्य रचना बदलली. बरोबर, खाली येऊया. बघा आता इथं परत आलं सोशल फॅक्ट्स, सामाजिक तथ्ये आणि त्याचं पद्धतशास्त्रीय महत्व, मेथॉडॉलॉजिकल सिग्निफिकन्स सांगा. आता सोशल फॅक्ट 2017चा प्रश्न आहे. वरती जाऊया. तुम्ही जर वरती गेले तर हा प्रश्न आलेला असलाच पाहिजे कुठंतरी. सोशल फॅक्ट बघा, प्रश्न रिपीट होतात, मला अनुभव आहे माझ्या स्वतःच्या याच्यावरून. आता बघा 16चा प्रश्न घेऊया. डिस्कस डर्कहाइम्स क्लासिफिकेशन ऑफ सुसाईड, आत्महत्येच्या प्रकारांची चर्चा करा. त्याच्या अगोदर हा प्रश्न येऊन गेलेला आहे बघा इकडे 2020. इव्हन तुम्हाला तुमच्या समाधानासाठी सांगतो, ही जी अनोमीची कन्सेप्ट आहे ही सुद्धा सुसाईडशीच, आत्महत्येशीच रिलेटेड आहे. फक्त आत्महत्या 4 प्रकारच्या असतात असं डर्कहाइमचं म्हणणं होतं. त्यातला एक प्रकार आहे अनोमी, बाकीचे 3 प्रकार आहेत, एक अनोमी आहे. त्याचा फक्त हा स्पेसिफिक प्रश्न विचारला, इथे जरा डिटेल विचारला आणि खाली तोच विचारलाय तुम्ही बघितलं तर. ठीक आहे, खाली जाऊया. क्लासिफिकेशन ऑफ सुसाईड 4 आत्ताच मी बोललो, तेच उत्तर येणार. आता हा एक प्रश्न आहे, हाऊ डज डर्कहाइम एक्सप्लेन ट्रान्झिशन फ्रॉम मेकॅनिकल टू ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी. आता तुम्हाला खूप मोठा प्रश्न पडेल इथं, की ह्या तर वेगळे शब्द आले. म्हणजे अगोदर येणारे शब्द बघा ना, तुम्ही तुम्ही आतापर्यंत जर बघितलं असेल तर अगोदरचे शब्द आपण आतापर्यंत वाचले ते होते सोशल फॅक्ट्स. बरोबर, हा रिपीट झालाय. सामाजिक तथ्ये हा एक शब्द आला. दुसरा काय आहे, सुसाईड हा शब्द एक आला. सुसाईडची थिअरी असेल, सुसाईड असं नको म्हणायला, म्हणजे आत्महत्येचे मराठीत त्याला काय, थिअरी, सिद्धांत, आत्महत्येचा सिद्धांत. ओके, नंतर काय आलं, सामाजिक ऐक्य, याच्यावरती प्रश्न आलाय. बरोबर, आणि नंतरचा आलाय डिव्हिजन ऑफ लेबर. डिव्हिजन ऑफ लेबरला मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे की श्रम विभागणी. इथं तो शब्द आहे बघा, श्रम विभागणी. श्रम विभागणी. तुम्ही असं बघितलं असेल की सगळे प्रश्न रिपीट झाले, श्रम विभागणीचा प्रश्नच रिपीट नाही झाला सर. तर तुम्ही बघा, ज्यावेळी डर्कहाइम बोलतो मेकॅनिकल टू ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी हा शब्द ज्यावेळी तो वापरतो, यांत्रिक ऐक्यापासून सेंद्रिय ऐक्याकडे जाणारा, हे जे आहे ना, इथं आणि इथं हे डिव्हिजन ऑफ लेबर आहे ऍक्च्युली. डिव्हिजन ऑफ लेबर इन अर्ली सोसायटीज, डिव्हिजन ऑफ लेबर इन मॉडर्न सोसायटी. श्रम विभागणी ही पारंपरिक समाजात कशी होती, मेकॅनिकल वाली होती. डिव्हिजन ऑफ लेबर, श्रम विभागणी मॉडर्न सोसायटीमध्ये कशी होती, ऑर्गॅनिक आहे. म्हणजे आजच्या सोसायटीमध्ये ज्यावेळी आपण म्हणतो मॉडर्न सोसायटीमध्ये ती ऑर्गॅनिक आहे, इकडच्या सोसायटीमध्ये ती अशी आहे. प्रश्न काय कळाला का तुम्हाला? प्रश्न श्रम विभागणीचाच आहे, फक्त श्रम विभागणी ही मोठी टर्म आहे, DOL असं आपण त्याला म्हणतो, डिव्हिजन ऑफ लेबर. त्याच्या अंडर 2 प्रकार आहेत, मेकॅनिकल, ज्याला मराठीत यांत्रिक असं म्हटलं, आणि ऑर्गॅनिक, सेंद्रिय. हा शब्द दुसराही असू शकतो, सेंद्रिय, तसं तसं ट्रान्सलेट झालं. पहिल्यांदा याच्यावरती हा सिद्धांत सांगा विचारलंय, नंतर सांगितलं इकडून इकडे कसं जातंय ते सांगा. अरे हेच सांगायचंय ना, ते सांगा की. बरोबर, पहिल्यांदा विचारणार सुसाईड किंवा आत्महत्येचा सिद्धांत समजून सांगा. दुसऱ्यांदा सांगणार की आत्महत्येचे प्रकार सांगा. आणि तिसऱ्यांदा सांगणार की आत्महत्येची ही जी, हा जो सिद्धांत आहे त्याच्यातल्या एकाला एक्सप्लेन करा, म्हणजे अनोमीला. इकडं दुसरं पण आहे, याला इंटिग्रेशनमुळे पण होतं, रेग्युलेशनमुळे पण होतं, फोर्सफुलनेसमुळे पण होतं, सुसाईडचे टाईप 4 आहे. म्हणजे तुम्ही विचार करताय की हे 4 विषय सोडले तर प्रश्नच आलेला नाहीये. सामाजिक तथ्य,
आत्महत्येचा सिद्धांत, श्रमविभागणी, सामाजिक ऐक्य. याच्या पलीकडे जो प्रश्न एक येऊ शकतो किंवा जो येतो, जो कदाचित मागच्या काही वर्षांमध्ये आला नाही किंवा माझ्याकडून मिस झाला, असं एकच टॉपिक तो आहे धर्म. टोटेमिझम याच्यावरती येऊ शकतो. एलिमेंटरी फॉर्म्स ऑफ रिलिजियस लाईफ ही थिअरी आहे. आणि हे सगळे काय करतात लक्षात ठेवा, हे सगळ्या गोष्टी आहेत समाज ऐक्य कसे राखतो. कसं राखतो? धर्माचा आधार घेऊन, टोटेमचा आधार घेऊन, डिव्हिजन ऑफ लेबर करून सामाजिक ऐक्य राखतो. आत्महत्या कशाने होते? सामाजिक ऐक्य नाही. इतकं सोपं. सामाजिक ऐक्य नसलं आत्महत्या होणार. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीचा वापर केला, त्यांनी ज्या मेथडॉलॉजीचा वापर केला, जे नवीन एक टूल, नवीन एक साधन त्यांनी जे शोधलं होतं ते आहे सामाजिक तथ्ये. याचा वापर करून ह्या संकल्पना डेव्हलप केल्या, विकसित केल्या. का केल्या? याचं कारण काय आहे? हे आत्महत्या. आणि एकदम सिंपल आहे, त्याचं म्हणणं एकदम सिंपल आहे. कोणत्याही गोष्टीचं, सामाजिक गोष्टीचं कारण जे असतं ते समाज असतो. समाजामध्ये एकता नसेल सुसाईड करणार, समाजामध्ये एकता नसेल गरिबी येणार, समाजामध्ये एकता नसेल फलाना ढिमका होणार. मग समाजामध्ये एकता कशी आणायची? म्हणजे तुम्ही कारण जर देताय तर उत्तर पण द्यावं लागेल. कशी आणायची? श्रमविभागणी, धर्माचा उपयोग, अजून काय झालं, डिव्हिजन ऑफ लेबर झालं, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा. इतकं सोपा एमिली डर्कहाइम आहे, इतका सोपा. याच्यापेक्षा अवघड जर तुम्हाला तो कोणी करून सांगितलं तर पॉसिबल नाही. इतका तो सिंपल आहे. सामाजिक ऐक्य कसे मिळवायचे? सामाजिक ऐक्य नाही मिळाले तर काय होणार? सामाजिक ऐक्य मिळवण्यासाठी काय केले पाहिजे? असं असं केलं पाहिजे. हा आहे डर्कहाइम. म्हणून डर्कहाइमच्या उत्तरांमध्ये कोणते कोणते महत्वाचे कीवर्ड्स आले पाहिजेत? पहिलं, सामाजिक तथ्ये. हा शब्द कुठेतरी डर्कहाइमच्या उत्तरामध्ये आला पाहिजे. सामूहिक चेतना, कलेक्टिव्ह कन्सायन्स. आता हे जे कलेक्टिव्ह कन्सायन्स आहे ना, सामूहिक चेतना, याला दुसरं काही नसून म्हणून ऑर्डर असं म्हणतात, युनिटी असं म्हणतात. याला शुद्ध मराठीत काय म्हणतो? ऐक्य, एकता, युनिटी. फक्त डर्कहाइमला थोडा भारी शब्द वापरायचा म्हणून कलेक्टिव्ह कन्सायन्स. मेकॅनिकल ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी, श्रमविभागणी, एनोमी, आत्महत्येचा सिद्धांत, धर्म, सामाजिक ऐक्य, सुव्यवस्था आणि एकात्मता. डर्कहाइमला याचं उत्तर पाहिजे आहे. कोण देतं याचं उत्तर? हे देतं, हे देत. उत्तर नाही दिलं तर काय होतं? हे होतं, हे होतं. इतकं सिंपल आणि साधा डर्कहाइम आहे.